मैया की बोल गंगा मैया की खालच्या पायरीवर हर हर महादेव बम बम भोले बम बम भोले कोपरगाव शहरातील 55 भाविक बद्रीनाथ गंगोत्री धाम यमुनोत्री धाम करून कोपरगाव शहरात काल बुधवार रोजी 7 ऑगस्टला संध्याकाळी सुखरूप पोहोचले आहे। कोपरगाव येथे त्यांच्या बसचं आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत हार फेटे देऊन त्यांचे जोरदार आगमन करण्यात आले। उत्तराखंडमध्ये केदारनाथ येथे ढगफुटी झाल्यानं अनेक ठिकाणी दरड कोसळून रस्ते बंद झाले होते। तसेच मंदाकिनी नदीला महापूर येऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली होती। अनेक भाविक या परिसरात अडकले होते। कोपरगाव शहरासह तालुक्यातील जवळपास 55 भाविक ट्रॅव्हल्स बसनं चारधाम यात्रेला गेले होते। त्यांनाही या ढगफुटीचा सामना करावा लागला होता। ते सर्वजण सुरक्षितरित्या सुखरूपपणे कोपरगाव येथे आल्यानंतर अंबिका तरुण मंडळ व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनायक गायकवाड यांनी सर्व यात्रेकरू भाविकांचा यथोचित सत्कार केला। यात्रेकरूंचे कोपरगाव शहरात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात त्यांची भव्य मिरवणूक काढत फुलांची उधळण करून त्यांचं स्वागत केलंय। यावेळी विनायक गायकवाड यांनी सर्व भाविकांना शाल हार घालून त्यांचा यथोचित सन्मान केला। यावेळी सर्वजणांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता। सर्वजण आपापल्या नातेवाईकांना पाया पडत आलिंगन देऊन भेटत होतं। यावेळी यात्रेकरू भाविकांनी यात्रेतील केदारनाथ येथील थरारक अनुभव सांगून हा स्वागत सोहळा आयोजित केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले।
कोपरगाव तालुक्यातील 53 जण आम्ही सर्व चारी धाम यात्रा करता गेलो होतो। आज सुखरूप कोपरगाव येथे पोहोचलो। कोपरगावकरांनी आमचा खूप जल्लोषात स्वागत केलं। सगळ्या मित्र परिवाराचे, घरचे मित्रमंडळी, वरिष्ठ माणसं यांनी आमचं स्वागत केलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। खूप आनंद होतोय। आम्ही जात असताना आम्हाला खूप बघायला भेटलं। या कमी वयात आमच्या बरोबर मोठे माणसं असल्यामुळे आम्हाला थोडं सहारा झाला त्यांचा, नाहीतर आम्ही खूप हापकलो होतो। केदारनाथ जाताना केदारनाथ मध्ये दरडी कोसळल्या, आम्ही अर्ध्या तासाच्या अंतरामुळे वाचलो, नाहीतर पुढच्या गाड्यांवर खूप दरडी कोसळल्या, आम्ही मागे थांबलो। त्यामुळे 2 दिवस आम्ही तिथे रेस्ट केला, पण आम्हाला जायला सुद्धा जागा नव्हती। आम्ही कसं तरी आम्हाला तिथल्या रहिवाशांनी मदत करून बाहेर येण्यास मदत केली आणि आमचा अनुभव बद्रीनाथ, त्यानंतर आम्ही बद्रीनाथला गेलो, बद्रीनाथ व मानागाव बी केलं आणि हा प्रचंड म्हणजे थरारक असा अनुभव आम्हाला आला। पण वरिष्ठ मंडळी असल्यामुळं सगळ्यांच्या सहकार्यातून जेवणा खावण्याची आमची काय हाल झाली नाही व ज्या चांगल्या व्यवस्थित पद्धतीने आमची यात्रा सफल झाली व आम्ही कोपरगावला व्यवस्थित पोहोचलो। धन्यवाद। आता जो तुमचं स्वागत सोहळा कसा आहे, काय वाटतंय? आमचा स्वागत सोहळा करण्यात आला, आम्हाला इतका आनंद होत आहे असं आम्हाला वाटतंय की आमचे चारी धाम सगळे संपन्न झाले, त्याच्याहून जास्त आनंद होतोय। सगळ्या मंडळींनी आम्हाला एवढं स्वागत केलं, आमचे फटाके, आतिषबाजी, ओवाळणं, आमचे हार वगैरे घालून आमचे सत्कार केले, आम्हाला फार आनंद होतोय। जय भोले महादेव, 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 नमः पार्वती पते। हरे हरे महादेव। आम्ही बद्रीनाथ केदारनाथला जाताना केदारनाथला अडकलो होतो, तर सन्माननीय आमदार आशुतोष दादा काळे व संजीवनी सहकारी कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोले यांनी आम्हाला फोन करून त्या अडचणी किंवा मदतीची काही गरज असेल तर आम्हाला त्वरित कळवा म्हणून सांगितलं। आणि विनायक भाऊ गायकवाड त्यांचे आम्हाला रोज फोन येत होते, त्यांनी तर आम्हाला खूप सहकार्य केलं। त्यांचं कायम आम्हाला फोन राहायचं आणि विचारायचे की काय अडचण आहे का काय, आणि त्यांनी हे जे नियोजन केलं विनायक भाऊंनी, तर त्यांचे आमच्या सर्व भाविकांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो। आणि शास्त्री महाराज यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली आमची यात्रा ही सफल झालेली आहे, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने विनायक भाऊंचे आणि शास्त्री महाराजांचे सुदाम भाऊ गायकवाड या सर्वांचे आभार व्यक्त करतो। हरे हरे। यानंतर पवित्र गोदावरी मातेच्या घाटावर सामुदायिक गंगापूजन करून गंगा आरती करण्यात आली। यावेळी भाविक, त्यांचे नातेवाईक, कोपरगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी गुरूंनी या यात्रेचं महत्त्व यावेळी उपस्थित भाविकांना सांगितले। सदर स्वागत सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विनायक गायकवाड, सुदाम गायकवाड, शुभम गायकवाड, चंद्रकांत वाघमारे, स्वप्नील कुलकर्णी, विकी जोशी, अभिषेक गायकवाड, बंटी गोसावी, गणेश जोरवेकर, मधुकर ईश्वरे आदींसह अंबिका तरुण मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले। शेवटी विनायक गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले। गंगा मैया की जय, बोल गंगा मैया सगळे खाली खालच्या पायरीवर हर हर महादेव, हर हर महादेव, बम बम भोले, बम बम भोले। तीर्थ गोदावरीमध्ये गेलं पाहिजे आणि गोदावरीचं तीर्थ तुम्ही आणलेल्या तीर्थात गेलं पाहिजे, दोन्हीची भेट झाली पाहिजे, त्याला म्हणतात गंगा भेट। म्हणून मी सहपत्निका मंडळीचं नाव घ्या, तुम्ही एकटे जरी गेले त्यांनी सपोर्ट केला म्हणून गेले, त्यांनी तयारी करून दिली, काय गप्पा मारू नका। ज्याचे नसन त्यांनी काय चंदनाची रोटी कुंकुम केशरा, हिरे गर्भ मुकुट शोभतो बरा, रुंदुर वेणू पुरी करणी घागरिया, जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती, दर्शन मात्रे मन। तुम्ही सर्वजण यात्रेला परत जावं, कुठे वाटेल त्या देवाची तुम्हाला आठवण होईल तिथं जात जा। केदारनाथ बद्रीनाथ होणं फार महत्वाचं आहे। मृत्यू लोकावर तो स्वर्ग आहेत, काय मृत्यू लोकावरचा तो स्वर्ग आहेत। जिथे ज्यांच्यावरती भगवान केदारेश्वरांची कृपा होती, बद्रिकेश्वरांची कृपा होती,
त्यांचं दर्शन तिथे घडत असतं, बाकीच्यांना परत यावं लागतं. इतर हजार प्रॉब्लेम होतात. जो जाई बद्री तो पुन्हा नाही उदरी, म्हणजे त्याचा आत्मा परत कुठल्याही योनीमध्ये जन्म घेत नाहीत. केदारेश्वरचं असं आहे की महाभारतामध्ये असं पुराण दिलेलं आहे की त्याच्यामध्ये केदारनाथ हे नाव कसं पडलं, जेव्हा महाभारत घडलं आणि त्यावेळेला ज्या वेळेला भाऊबंद सगळे काय असेल 100 भाऊ मारले गेले, लाखो बाकीचे सगळे मारले गेले. या महाभारतामध्ये पांडवांवरती जे पाप झालं, युद्धाचं, हत्या करण्यात आल्या, युद्ध करण्यात आलं, आणि हे पाप कसं जाईल आपलं, याच्यातून आपण मुक्त कसं होऊ, या दृष्टीने ते हिमालयामध्ये गेले. ते हिमालयात उत्तराखंड ही काशी आहेत. आपली जशी दक्षिण काशी पंढरपूर, तसं उत्तर काशी ती. तिथं त्यांनी हिमालयांमध्ये तपश्चर्या केल्यात, गुप्त नद्या तयार केल्यात, कडक तपश्चर्या करून त्यांनी महादेवाला प्रसन्न करून, देवाचे देव महादेवच आपल्याला या पापातून मुक्त करतील, या युद्धात जे आपल्याकडनं पाप झालं ही युद्धामध्ये आपल्याला मुक्त करतील, तर त्यांनी तपश्चर्या केल्या. आणि तपश्चर्या 12 वर्षाच्या पूर्ण झाल्यानंतर पांडवांची इच्छा होती भगवान शिवाने प्रगट व्हावं आणि आपल्याला आलिंगन द्यावं, या पापातून आपल्याला आशीर्वाद देऊन मुक्त करावं. पण योगायोगाने असं की 12 वर्षी तपश्चर्या पूर्ण झाली, भगवान शिव प्रगट झाले हिमालयामध्ये. आणि प्रगट झाल्यानंतर भीम जरा ताकदवानच होते. सगळ्यात अगोदर भीम गेला आणि महादेवाला कवळी मारायची, भेटायचे, अशी भावना प्रगट केली. त्यांना खूप आनंद झाला त्यावेळेला प्रत्यक्ष भगवान शिवाला बघून. तर मिठी मारणार भगवान शिवाला, आलिंगन देणार, तेवढ्यात भगवान शिवाने नंदीचं रूप धारण केलं आणि जमिनीमध्ये स्वतःला गाडून घेतलं, किंवा जमिनीत नंदी गेले म्हणजे महादेव. जो खांद्याचा भाग होता तो वर राहिला, त्याचं शिवलिंग तयार झालं. ते अधूनमधून त्यामध्ये भगवान शिवाचा आत्मा आहे तो हलतो, म्हणजे जसं आपण आपलं हृदय आपल्याला भासतं तशी अवस्था तिथं आहे. तर ते भगवान शिव प्रत्यक्ष त्यांना आलिंगन देऊ दिलं नाही, पण त्याने एक आशीर्वाद दिला की जो आत्मा, जो देह माझ्यापर्यंत येईल त्या आत्म्याचं कायमस्वरूपीचं कल्याण, तर तो पापातून मुक्त होईल आणि पुन्हा त्याला जन्म नाही. याकरता ते शिवलिंग त्या पद्धतीत झाले. म्हणून सगळ्यांचं केदारनाथ बद्रीनाथ होत नाही. तुम्ही जाऊन आले तर तुम्ही सर्वात भाग्यवान आहात. आणि त्यातल्या त्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही परत आलात. आपण गोदावरीवर आहोत, बरोबर आहे, गंगा गोदावरीवर. तर तुम्हाला कळलं पाहिजे केदारनाथला आपण का जायचं किंवा का यात्रा कराव्या जीवनामध्ये. जीवनामध्ये 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत: धर्म, अर्थ, काम, मोक्ष, चतुर्वेद. 4 पुरुषार्थ करावेत तर त्या जीवनाला अर्थ येतो. जगतात सगळे, प्रपंच सगळं करतात, परमार्थ सगळे, पण त्या जगण्याला एक अर्थ असावा, तर तो अर्थ तुम्ही पूर्ण केला. चला सगळ्यांनी पूजेचे 25 जुलै पासून कोपरगाव येथून अंबिका तरुण मंडळाच्या वतीने चारीधाम यात्रेचे आयोजन केले होते, सर्व मित्र परिवार बरोबर घेऊन. तर 25 तारखेला सकाळी 6:30 वाजता कोपरगाव ST बस डेपो मधील गाडी मध्ये 55 प्रवासी कोपरगाव येथून नाशिकला, नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर त्यांना सोडलंय. आणि तिथनं मग ती हरिद्वार एक्सप्रेसने ते हरिद्वार येथे गेले. त्यानंतर त्यांचे पुढचा दौरा 8 दिवसाचा होता, 8 ते 9 दिवसाचा दौरा होता त्यांचा पुढे. त्यानंतर त्यांनी गंगोत्री, यमुनोत्री हे सुखरूपपणे त्यांचे दर्शन झाले. आणि नंतर केदारनाथ येथे येत असताना, केदारनाथला जात असताना ते जेवणाचं निमित्त म्हणून एक ठिकाणी थांबले होते. तर त्याच्या समोरच अर्धा किलोमीटरवर ते रस्ता वाहून गेला तो तिथं. तर ते जेवणाला थांबलेले असल्यामुळे ती दुर्घटना त्यांची ती टळली. पण पलीकडे जे गेलेले होते ते सगळे तिथंच थांबले गेले. सगळी माणसं, भाविक तिथंच थांबले गेले, त्यांच्या गाड्या पण तिथं थांबवल्या गेल्या. तरी यांचे 2 दिवस यांनी वाट बघितली केदारनाथचं दर्शन होण्यासाठी, पण त्यांनी ती यात्रा स्थगित केली होती. 8 दिवसासाठी त्यांनी ती यात्रा स्थगित केली होती. 2 दिवस वाट बघून नंतर ते बद्रीनाथ येथे प्रस्थान झाले. बद्रीनाथचं दर्शन करून आपलं भारताचं शेवटचं गाव मानागाव त्यांनी तिथं सरस्वती नदीचा उगम वगैरे बघून तिथं भेट दिली. आणि तिथनं ते मग परत ऋषिकेश या ठिकाणी आले. मध्ये एक मुक्काम झाला त्यांचा. ऋषिकेश येथे आलेले असताना त्यांनी ऋषिकेशला राम झुला, लक्ष्मण झुला, तिथं एक देवीचं मंदिर आहे ते बघितलं. तिथून त्या दिवशी मुक्काम करून काल हरिद्वार येथे लोकमान्य
टिळक एक्सप्रेसने नाशिक येथे त्यांचे आज आगमन झाले. परत त्यांना नाशिकहून बसमध्ये बसून कोपरगाव येथे अंबिका चौक देवी मंदिर या ठिकाणी आणले गेले व त्यांची वाजत गाजत स्वागत करून सर्वांचे सत्कार करून गंगा पूजन व गंगा भेट असा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे सगळा व्यवस्थितपणे पार पडला आणि या सर्वांना सुखरूप यात्रा घडली. त्याबद्दल देवदेवतांचे पण मी सर्व आभार मानतो सर्वांचे. आणि सर्व सामूहिकरित्या गेले असताना कोणाचे वादविवाद न होता सर्व एकोप्याने राहून कोपरगाव येथे आनंदात परतले. याबद्दल आम्ही सर्वजण मित्र परिवार समाधानी आहोत. धन्यवाद. हर हर महादेव. बम बम भोले. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.